एवढंच सांगेन, आतापर्यंत गोडधोड खूप झालं. आता ताव मारायचा. मी विचारच करत होतो की तू थेट मटणावर. मला वाटलंच होतं ते मटण आणणार. मला वाटलंच होतं. चल झालं मोदक पण आले यार, उघडते मोदक पण आले. सोनाली वहिनी इतकं थँक्यू म्हणून इतकं कमी आहे बाई. खरंच थँक्यू. तरसलो होतो आम्ही. मी याला बोलली की मला घेऊन जा बिग बॉस मध्ये, मी जेवण बनवून खायला घालेन मी सगळ्यांना. असं तर सगळ्यांसाठी आहे पण स्पेशली प्रभूसाठी आहे, कारण प्रभू बोलला होता मटन. सागर बद्दल एक गोष्ट म्हणजे मी सांगतीये, बायको म्हणून नाही सांगत, एक त्याचा स्वभाव सांगतीये. अरे 70 दिवसानंतर तू स्वभाव सांगायला तरी पण ना सांगतेय की तो जेव्हा चिडतो ना तेव्हा त्याचा आवाज ना खूप जास्त होतो. सो ना आम्हाला पण असं ते नाही आवडत त्याचं, पण ते स्वभाव आहे त्याचा. तो असं नाही की तो मुद्दामून ओरडतोय. सो असं वाईट मानून घेऊ नका की तो चिडतो, कारण प्रभूवर चिडलेला आम्हालाही आवडत नाही आहे. पण ते कधी कधी असं वाटतं लोकांना खूप. नाही आता वाटायचं बंद झालं, आम्हाला कळलं सागर दादा चिडतो. कळलं आम्हाला. सागर नॉर्मली चिडत जेव्हा ते कुठल्या पॉइंट वर जातो तेव्हा नॉर्मली तो तसा आणि व्यक्त होत नाही. मेन तर व्यक्त होत बोलत नाही जास्ती. तो मनातच धरूनच ठेवतो. कलाकार आहे ना, तसे असतात कलाकार. पण व्यक्त होणं गरजेचं आहे, म्हणून मी आताही बोलली रडा. इतकी जण आहे तुमच्याकडे बोलायला, रडा भांडा सगळं करा, पण बोला आणि सगळ्यांशी बोला. रात्री 7:45 वाजता. जसं तुमचा बॉन्डिंग आहे ज्यांच्यासोबत ती बेस्ट आहे. त्यांच्याबरोबर उठतो बसतो ते योग्य आहे. हा बस चुगली दाखवण्यापर्यंत तुम्ही जाऊ नका, त्याच्या आधी व्यक्त व्हा ना. हा कारण ते कसं होतं की चुगली दाखवल्यानंतर थोडंसं भांडताय, ते नका करू. नाही ते क्लिअर करतो आम्ही. हा जरा मला या लोकांशी बोलायचं होतं, पण आता हे सगळ्यांसमोर नाही बोलू शकत. कोणाशी बोलायचं होतं? विशाल, अनुश्री आणि बोलवतो ना. इकडे अनुश्री आहे ना. अरे काय नाही, तिला महत्वाचं सांगायचं, मी असं तसं घेऊन आलो तुम्हाला. मी फक्त एवढंच बोलते, जे काही तुमचे राग रुसवे फुगवे जे एकमेकांच्या तोंडावर बोला, भांडा, फक्त एकत्र राहा. बेस्ट दिसताय तुम्ही लोक. आणि हे रूने सांगितलं. आम्ही बाहेर खूप कॉन्टॅक्ट चालू आहेत आमचे. मी कसा खेळतो बेस्ट, एक नंबर. म्हणजे असं जे बोलतात ते करतायत, खरंच करतायत. आणि मलाही माहितीये की सागर पटकन कोणासोबत अटॅच नाही होत. जे तुमच्या सोबत आहे पहिल्या दिवसापासून मी तुमच्या लोकांना बघतीये. सो मला एक असं आहे की चला आहेत, काही झालं तरी वेगळे होऊ नका. किती काही झालं तरी सांगते, हो काहीही बोलू दे, बिंदास. यांच्या कपडे आम्ही पळत डिझायनर बद्दल बोलत हो कारण तो व्यक्ती पण जेन्युइन आहे तुमच्यासोबत. सागर, कुटुंबियांना लिव्हिंग एरियात घेऊन या. आणि बिग बॉस हा वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू.